नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथे काशीनाथाच्या यात्रेनिमित्त दरवर्षी भरवण्यात येणारी जगप्रसिद्ध बगाड यात्रा यावर्षी रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी मोठ्या भक्तिभावात संपन्न होत आहे. संपूर्ण गावासह परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक विधींना सुरुवात झाली आहे. यंदाचा बगाडाचा मान श्री विठ्ठल सोपान कदम यांना मिळाला आहे. सुमारे 16 वर्षापूर्वी म्हणजेच 2010 साली त्यांचे मोठे बंधू श्री रवींद्र सोपान कदम यांची प्रकृती गंभीर बिघडल्याने त्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी विठ्ठल कदम यांनी काशीनाथांना नवस केला होता. 2013 पासून ते नवसाला बसत असून अखेर 2026 मध्ये त्यांचं नवरस पूर्णत्वास आला आहे. नवस पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. बावधनची बगाड यात्रा ही भक्ती, श्रद्धा आणि शक्तीचा संगम म्हणून ओळखली जाते. यात्रेदरम्यान पारंपरिक बगाड विधी मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असून ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात परिसर दुमदुमून गेला आहे. गावातील ग्रामस्थ, नातेवाईक आणि दूरवरून आलेले भाविक काशीनाथाचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना करत आहेत. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे. नमस्कार, माझं नाव विठ्ठल सोपान कदम. मी 2010ला माझ्या मोठ्या भावासाठी नवस केला होता. माझ्या मोठ्या भावाची तब्येत खराब होती, ती व्यवस्थित होण्यासाठी मी नवस केला. मी 2013 पासून नवसाला बसतोय. 2026ला माझा नवस पूर्ण झाला. मी आनंदी आहे.